नमस्कार मित्रांनो, सोलापूर देवदर्शन ट्रिपच्या दुसऱ्या पार्टमध्ये मी शुभम आपलं स्वागत करतो आहे। आता आम्ही चाललो तुळजापूरहून गाणगापूरला 132 किलोमीटरचं अंतर आहे। 3 तासाचा वेळ आहे आणि दुपारची वेळ आहे, दुपारचे 2 वाजलेत आणि आम्ही आता जेवणासाठी मध्ये थांबणार आहोत अक्कलकोटला श्री समर्थ राजेराय महाराजांच्या मठामध्ये। हे मठाचा परिसर आपण पाहू शकतात, अतिशय सुंदर आणि शांत परिसर आहे। इथे अजिबात गर्दी नसते आणि तुम्हाला प्रसादाची लगेचच व्यवस्था होते, अजिबात गर्दी नसते। प्रसाद लगेच आपण घेऊन ग्रहण करू शकतो। आम्ही देखील प्रसादाचा लाभ घेतला, खूप सुंदर जेवण होतं, तुम्ही पाहू शकता। दुपारच्या प्रसादानंतर आम्ही आता पुन्हा निघालो आहोत गाणगापूरच्या दिशेने। येथील रस्ते देखील खूप सुंदर आहेत, वातावरण पण खूप छान आहे, निसर्ग पण खूप सुंदर आहे। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता आमचा प्रवास सुरूच आहे। योगेश दादा आहे तिथे आरामात बसलेत, मागे स्वप्नेश चव्हाण यांची थोडी बॅटरी डाऊन झाली आहे, स्वतःला रिचार्ज करतायत। आणि बाळादा माझ्या बाजूला आहे, हा राहुल दादा आहे आणि बॅक साईडला स्वप्नेश परब। मित्रांनो, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आता आम्ही पार करतो आहोत आणि आता आम्ही कर्नाटक राज्यामध्ये एंट्री करणार आहोत आणि जाणार आहोत ते श्री क्षेत्र गाणगापूरमध्ये। बोला दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। चिंतन गुरुदेव दत्त, गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत नसे जन्म। दुपारचे 5:15 वाजलेत, आम्ही पोहोचलोत मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी। नसे काही अंत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा मठाचा परिसर आहे, श्री दत्त निर्गण मठ गाणगापूर। मित्रांनो, आता आम्ही रांगेत उभे आहोत, तरी आमचं अर्ध्या तासामध्ये दर्शन होईल असं वाटतंय। तर हेच नृसिंह सरस्वती महाराजांचा मठ आहे, श्री दत्त महाराजांचे हे अवतार आहेत आणि त्यांचं हे मंदिर आहे गाणगापूरचं श्री दत्त महाराजांचं मंदिर। खूप सुंदर, खूप पवित्र वाटतं। श्री गुरुदेव दत्त। तर अशा प्रकारे सुंदर आमचं दर्शन झालं गाणगापूरचं आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला। तर अक्कलकोटची व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये असणार आहे, तोपर्यंत बाय बाय।